कीर्तनकार संग्राम बापू यांनी धमकी दिली असं म्हटलं जातंय। नथुराम गोडसेची भूमिका बजावावी लागली असेल। संग्राम बापू महाराज हे गेल्या काही वर्षांपासून हिंदू धर्माचं रक्षण व्हावं, हिंदू संस्कृतीचं जतन व्हावं, लव जिहादच्या मोठ्या प्रमाणामध्ये ज्या घटना घडतायत त्या घटनापासून आपण कसं सावध राहिलं पाहिजे याचं मार्गदर्शन करणं, धर्मांतरांच्या बाबतीमध्ये फसवी आमिष दाखवून जोर जबरदस्तीनं आम्ही चमत्कार करतो, आम्ही दवाखान्यामध्ये मदत करतो, घरं बांधायला पैसे देतो, तुम्हाला धान्य पुरवतो, अशी काही आमिष दाखवून जे धर्मांतरण सुरू आहे याच्यावरती अत्यंत परखडपणे भूमिका मांडत आहेत। संग्राम बापूंची भूमिका अत्यंत रास्त आहे आणि कीर्तनकारांच्या वरती लोकांचा प्रचंड विश्वास असतो। त्यामुळं समाजामध्ये परिवर्तन व्हावं, समाजामध्ये जागरूकता व्हावी यासाठी संग्राम बापू सातत्यानं प्रयत्न करतायत। काही लोकांना त्यांची भूमिका खटकते, कारण त्यांनी भूमिका घेतल्यामुळं लोकांच्या मध्ये, हिंदू समाजामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जागृती झाली। जिथं जिथं उमेदवारांचे पराभव झालेत तिथल्या लोकांना त्यांच्याविषयी रोष तयार झालेला आहे आणि म्हणून संग्राम बापूंची भूमिका जी आहे धर्मरक्षणाची, त्या भूमिकेचं आम्ही समर्थन करतो। त्यांच्या कीर्तनामध्ये ज्यांनी गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला त्यांचा मी जाहीर निषेध करतो। आता बघा, महानगरपालिकेची निवडणूक जवळ आलेली आहे, ठाकरे ब्रँड आहे अशा पद्धतीचं वातावरण जे मुंबईमध्ये केलं गेलं होतं ते सगळा ब्रँडचा बँड वाजलेला आहे। बेस्टच्या निवडणुकीमध्ये तिथल्या सगळ्या कर्मचाऱ्यांनी आता अत्यंत महत्त्वाची भूमिका घेतलेली आहे। मला वाटतं शशांक राऊ यांचं पॅनेल जिंकलेलं आहे आणि आमचे प्रवीण दरेकर भाऊ आणि प्रसाद लाडसाहेब यांच्या पॅनेलला जवळपास 12 काहीतरी जागा मिळालेत। एखादी मागपुढं असू शकते, माझ्याकडे इतकी अधिकृत माहिती नाही, परंतु मला वाटतं ही रंगीत तालीम महानगरपालिकेची होती आणि त्या बँडची हवा काढण्याचं काम या कर्मचाऱ्यांनी केलं असं मला वाटतंय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।